मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक नवीन प्रॉडक्ट घेऊन आलेलो आहे. एसएमकेचा हेल्मेट. फ्लिपकार्टने जो एक झोल केलेला आहे ना माझ्यासोबत, सांगतो मी आता. नक्की काय केलेलं आहे फ्लिपकार्टने. तर हा जो आहे हा आपला हेल्मेट. ओके. मी बघू शकता पॅकेजिंग वगैरे एकदम बेसिक. खोका पण एकदम बेसिक आहे. म्हणजे काहीच कामाचा नाही. आणि हा जो हेल्मेट आहे, तुम्ही बघू शकता हेल्मेट. हा कोणता हेल्मेट आहे? हा एसएमकेचा स्टेलर आहे. आणि मी फ्लिपकार्टमध्ये मागवलेला होता. फ्लिपकार्टचा जो बिग बिलियन डेजचा सेल चालू होता, त्यात मी मागवलेला होता एसएमके टायफून. आणि फ्लिपकार्टने दिलेला आहे मला एसएमके स्टेलार. ठीक आहे. आणि त्यात जमीन आसमानचा फरक आहे त्यांच्या प्राइसमध्ये. एसएमके टायफून नॉर्मली 5,500 जातो आणि हा नॉर्मली 4,500 आहे. 1,000 रुपयाचा फरक आहे. आणि मी एसएमके टायफून बिग बिलियन डेजमध्ये 4,000 रुपयाला मागवलेला होता. मी 4,000 रुपये का मागवला? मला स्वस्त पडत होता ॲज कम्पेअर टू शॉपला गेलो की 5,200 पर्यंत तो हेल्मेट पडतो. तर मी विचार केला की 4,000 मध्ये मला ऑनलाईन हेल्मेट मिळतोय एसएमके टायफून. तर मी का नको कन्सिडर करायला. माझ्यासोबत जी फसवणूक झालेली आहे ती तुमच्यासोबत नाही व्हायला पाहिजे, म्हणून मी हा व्हिडिओ शूट करत आहे. हा स्कॅम फक्त प्रोडक्ट दुसरा दिल्याबद्दल त्याचा पण नाहीये. तुम्हाला या हेल्मेटची क्वालिटी सुद्धा दाखवतो. हा आता एसएमके स्टेला माझ्या हातात आहे. आणि तुम्ही बघू शकता ही पॅडिंग बघा. ही पॅडिंग बघा. पूर्ण थर्मोकॉल आहे. हा थर्मोकॉल पूर्ण दिसतोय. आणि हे बघा. हा असाच होता. याच कंडिशन मध्ये होता. मी काही काढलेला नाही ही पॅडिंग. हेल्मेटच्या प्रोडक्ट डिस्क्रिप्शन मध्ये यात लिहिलं होतं की हा ECE 22.06 व्हेरीफाईड आहे. आणि मला तुम्ही इथे बघू शकता. हा बघा. हा इथे बघू शकता तुम्ही E2205 आहे. 06 नाही 05. म्हणजे हा किती जुना असणार आहे तुम्ही बघू शकता. उजेडामध्ये चमकतात बघा. हा हे इथे स्क्रॅचेस देखील आहे. हे तिथूनच होते. आणि फ्लिपकार्टला मी एक्सचेंजची ऑर्डर टाकलेली आहे. एक्सचेंजची ऑर्डर देऊन पण मला एक कॉल आलेला होता की सर तुमची रिक्वेस्ट ही व्हेरीफाईड होऊ शकत नाही पुढे. का? तर मी त्यात 2-3 रिझन मी इन्क्लूड केलेले होते. लाईक प्रोडक्ट आहे ना मला स्टेलाच्या जागी मला टायफून मिळालेला आहे. आता ही पॅडिंग तुम्हाला क्लिअर दिसत असेल की कशी म्हणजे काय क्वालिटीची आहे. म्हणजे ग्राहकांना तुम्ही म्हणजे एवढ्या हलक्यात घेता. ग्राहकांना कसे तुम्ही मूर्ख बनवू शकतात हे मी आता फ्लिपकार्टकडून बघितलेलं आहे. आणि हा जो डीलर आहे हा बँगलोरचा डीलर आहे ऍक्च्युली. आणि तुम्ही तरी कन्सिडर करू नका हेल्मेट फ्लिपकार्ट किंवा अमेझॉनवर घ्यायला. तुम्ही हेल्मेट किंवा जॅकेट असो हे तुम्ही शॉपवर जाऊनच ऑफलाईन घ्या. कारण की जी माझ्यासोबत फसवणूक झालेली आहे ती तुमच्यासोबत होऊ नये एवढंच मला वाटतंय. धन्यवाद.